सकाळी 4:30 वाजताच घरात सगळ्यांची लगबग सुरू झाली. अशा ठिकाणी जाण्याचं निमंत्रण ज्याची आतुरता होती आम्हा सगळ्यांना. ते म्हणतात ना, देव बोलावतो तेव्हाच आपण त्याच्या दरबारात जातो. आम्हाला आला होता स्वामींचा आदेश. जायचं होतं शेगावला, पण कारण आणि योगायोग असा झाला की ठरलं अक्कलकोटला जायचं. स्वामींचीच इच्छा. सकाळी 4 वाजता उठून तयारी केली. बच्चे कंपनी सोबत होती म्हणून इडली नेण्याचं ठरलं. गाडीत बसलो की सगळे झोपले आणि नाश्त्याच्या ठिकाणी थांबलो तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले. मनात मात्र एकच विचार, आजचा दिवस विशेष आहे. 250 किलोमीटरचा प्रवास, पण ना आळस ना कंटाळा. आम्ही बरोबर 12 वाजता पोहोचलो अक्कलकोटला. नेहमीप्रमाणे गर्दी होती, पण यावेळेस खास आईसाठी आम्ही इकडे आलो. तिला खूप दिवसांपासून स्वामींच्या भेटीला आणायचं होतं. एकदम छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. स्वामी समोर गेल्यावर ना सगळं विसरून गेले. काय मागायचं होतं, काय बोलायचं होतं काहीच आठवलं नाही. पण त्यांना माहित असतं आपल्याला काय हवं आहे ते. माझी इशू मात्र देवळातून बाहेर येईना. सतत नमस्कार करत होती. पुन्हा पुन्हा जय स्वामी समर्थ म्हणत होती. कुणीही तिला सांगितले नव्हते, पण तरीही ती मनापासून सगळं करत होती. बाहेरच्या पायरीवर येऊनही हात जोडून स्वामींना नमस्कार करत राहिली. गर्दी खूप होती, पण आमचे फोटो आणि व्हिडिओ मात्र थांबत नव्हते. अन्नछत्राचा प्रसाद घ्यायचा होता, पण तिकडे खूप जास्त गर्दी होती. पण तिथेही गेल्यावर आमचे फोटो सेशन सुरूच होता. आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बोला श्री स्वामी समर्थ. आता चाललो आहोत आम्ही तुळजाभवानी आईच्या भेटीला. तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला माझा हा प्रवास आवडला तर मी पुढचा प्रवास नक्की शेअर करेल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.